Page number 69, illustration 4. Journalize the following transactions in the books of Sridevi Medical Store. 2019 August 1st, Sridevi started business with own cash rupees 90,000, stock of goods worth rupees 40,000, machinery worth rupees 70,000, and borrowed money rupees 50,000 from her friend Konika at 12% per annum. Okay, this is first transaction. Then second transaction, date आहे 4, bought goods worth rupees 50,000 from Madhuri at 10% trade discount. Okay, then 6, return goods worth rupees 450 to Madhuri for not being as per sample. Next transaction, date आहे 8, sold goods worth rupees 80,000 to Kiran at 10% trade discount and received cash after allowing her 5% cash discount. Then next, paid for rent rupees 4,000. Date 17, purchased a new machinery worth rupees 1 lakh from Bajaj Limited at 28% GST and amount paid by debit card. The next transaction is paid for, date 20, paid for salary rupees 27,000. Date 27, purchased 4 computers of rupees 1,20,000 at 18% GST and amount paid by debit card. Then last transaction is date 31st August, withdraw from bank rupees 10,000 for personal use. Okay, newly joined students, open page number 69, illustration 4. ओके, तर हे ट्रान्झॅक्शन आपण सगळे आता रीड केलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, त्याच्या जर्नल एंट्रीज. वी हॅव टू प्रिपेअर जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ श्रीदेवी मेडिकल स्टोअर. ओके, इन द बुक्स ऑफ श्रीदेवी मेडिकल स्टोअर जर्नल एंट्रीज असं तुम्ही हेडिंग देणार आहात आणि त्यानुसार आपण काय करणार आहे, 1 बाय 1 जर्नल एंट्रीज करणार आहे. तुम्ही बॅक साईडला त्याचा आन्सर आहे तिकडे बघू नका, इथे तुम्ही क्वेश्चन आहे 69 पेज नंबरच ओपन करून ठेवा. ओके, तर बघा, श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश रुपीज 90,000. कॅश कम्स इन बिझनेस. ओके, 90,000. स्टॉक ऑफ गुड्स कम्स इन बिझनेस 40,000. मशिनरी कम्स इन बिझनेस 70,000. हे 3 काय आहेत, असेट आहेत, ते बिझनेसमध्ये आलेले आहेत. स्टार्टेड बिझनेस आहे, बिझनेस स्टार्ट करत असताना त्यांनी एवढ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, बिझनेसमध्ये आणलेल्या आहेत. अँड बॉरोड मनी रुपीज 50,000 फ्रॉम हर फ्रेंड कोनिका. त्यानंतर तिने काय केलेलं आहे, श्रीदेवीने 50,000 अमाऊंट आहे ती काय केलेली आहे, तिच्या फ्रेंड आहे कोनिका आणि तिच्याकडून काय केलेले आहेत, बॉरो केलेले आहेत. बॉरो म्हणजे काय, उसने घेतलेले आहेत, उधार घेतलेले आहेत. ओके, ॲट 12% पर ॲनम आणि त्याचा इंटरेस्टचा रेट आहे. तिने जी उधारी घेतली, आपण एखाद्याला आपण उसने जेव्हा पैसे देतो किंवा उधारीवरती पैसे देतो तेव्हा त्याच्यावरती काहीतरी इंटरेस्ट चार्ज करावा लागतो. तर तो इंटरेस्ट कोनिकाला ती किती देणार आहे, 12% पर ॲनम. पर ॲनम म्हणजेच ओके 12% पर ॲनम असे हे ट्रान्झॅक्शन आहे. मग आता एक गोष्ट तुम्हाला सांगते इथे की जे काही बँक जे इंटरेस्ट चार्ज करते, समजा तुम्ही आज डेट आहे 1 ऑगस्ट, बरोबर. डेट कोणती आहे, 2019 ऑगस्ट 1. बट ऑगस्टची 1 डेट आहे आणि अशा वेळेला तुम्ही काय केलेलं आहे, कोनिकाकडून तिने श्रीदेवीने लोन घेतलेलं आहे 50,000 आणि तिने काय सांगितलं तिने की 12% इंटरेस्ट आहे तुम्ही तुला देणार आहे. मग आपण बँकेकडून ज्या डेटला लोन घेतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण ज्या डेटला लोन घेतलेला आहे तर त्या डेटला लगेच आपल्याला आपण इंटरेस्ट देतो का, पर ॲनम. ॲनमचा अर्थ काय आहे की ॲन्युअली रेट किती आहे पर ॲनम, 12%. मग आता ज्या दिवशी लोन घेतलेला आहे, ज्या दिवशी मनी बॉरोड केलेले आहेत त्या दिवशी लगेचच ती त्याचा इंटरेस्ट पे करेल का, तर नाही. एक वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर, 1 मंथ कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण त्याचा इंटरेस्ट देतो. लगेचच बँकेकडून समजा आपण लोन घेतलं तरी सुद्धा आपण इमिजिएटली त्या लोनचं काय करत नाही, इंटरेस्ट आहे ते पे करत नाही. समजलं तुम्हाला. त्यामुळे ते 12% जे दिलेले आहेत
पर ॲनम त्याचा इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा नाही, कारण आता आपण ट्रान्झॅक्शनची एंट्री त्याच डेटला करतोय आणि त्यामुळे लगेच का आपण तिथे इंटरेस्ट पे करणार नाहीये आणि त्यामुळे 12% पर ॲनम आहे इंटरेस्ट, तर त्याचं तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही. का करावं लागणार नाही कळलं? कारण का सेम त्याच डेटला लगेचच इंटरेस्ट चार्ज केला जात नाही, तर त्याचा जो कालावधी आहे पी एम असतं तर काय पर मंथ असतं, पी ए म्हणजे काय पर ॲनम आहे, पर ॲनम म्हणजेच काय इयरली आहे. 12% इयरली इंटरेस्ट आहे ती पे करणार आहे. पण आता ही एंट्री आहे ते आपण त्या सेम डेटला करतोय आणि त्यामुळे इथे इंटरेस्ट येणार नाही. वर्षानंतर करत असू म्हणजेच 2020 ऑगस्ट 1ला समजा एंट्री करत असू तर तेव्हा तो इंटरेस्ट आहे तो तिथे 12% कॅल्क्युलेट करावा लागेल, पण इथे आता करावा लागणार नाही. समजलं सगळ्यांना? का नाही लागणार? तर सेम डेटला तुम्ही आता समजा कर्ज घेतलं, एखाद्या तुमच्या मित्राकडून लोन घेतलं, तर लगेच त्या दिवशी त्याचा इंटरेस्ट तुम्ही देणार का? तर नाही देणार, बरोबर नाही. 1 मंथ 2 मंथ्स असे जे काही असतील ते कालावधी असेल त्यानुसार तुम्ही इंटरेस्ट द्याल, किंवा 1 इयर असेल तर 1 इयरचा इंटरेस्ट द्याल. इमिजिएटली समजा आज समजा लोन घेतलं तुम्ही एखाद्या मित्राकडून, बॉरो केलेत मनी, तर सेम डेटला तुम्ही त्याला लगेच त्याचा इंटरेस्ट पण पे करणार का? तर असं आपण करत नाही, बरोबर ना. जनरली कोणच करत नाही, बँक सुद्धा करत नाहीत. म्हणून काय करायचंय, 12% इंटरेस्ट आहे ते इमिजिएटली चार्ज करायचं नाही. कळलं तुम्हाला? मग आता मला सांगायची एंट्री काय होईल. Sridevi started business with own cash rupees 90,000. 90,000 comes in business. Stock of goods comes in business. Money machinery worth rupees 70,000 comes in business. काय झालं मग आता सांगा मला. What is the journal entry? Who can tell? Borrowed money याचा अर्थ काय झालेला आहे, त्या श्रीदेवीची ती लॅबिलिटी झालेली आहे, बरोबर ना. मनी उसने घेतले, बँकेकडून लोन घेतलं, किंवा तिच्या मैत्रिणी कोणिकाकडून तिने उसने पैसे घेतलेले आहेत, बॉरो केलेले आहेत, याचा अर्थ ते काय आहे, लॅबिलिटी आहे तिची, बरोबर ना. पण लक्षात ठेवा लॅबिलिटीचा नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, नेहमी लक्षात ठेवा लॅबिलिटीचा नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. मग आता मला सांगा त्याचं जर्नल एंट्री काय झाली. कोण सांगेल, जर्नल एंट्री काय झाली. अरे कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट, बरोबर. कॅश आली बिझनेस मध्ये म्हणून कॅश अकाउंट डेबिट 90,000. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000. स्टॉक ऑफ गुड्स म्हणजे काही गुड्स त्या बिझनेस मध्ये आला म्हणून गुड्स कम्स इन 40,000. मशिनरी कम्स इन 7,000. मशिनरी अकाउंट डेबिट म्हणजे बघा कॅश अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट. टू काय येणार, कॅपिटल. स्टार्टेड बिझनेस आहे, बिझनेस स्टार्ट करत आहे आणि त्यामुळे ते ज्या काही गोष्टी तिने आणलेल्या आहेत ते इट इज कॅपिटल. इन्व्हेस्ट केलेल्या आहेत बिझनेसमध्ये म्हणून कॅपिटल. टू कॅपिटल अकाउंट किती येणार, ह्या तिघांची टोटल बघा किती येते, 90,000 प्लस 40,000 प्लस 70,000. ह्या तिघांची टोटल करा, ती किती येते बघा. ओके, ती किती आली, 2 lakhs येते, बरोबर. मग 2 lakhs रुपीज टू कॅपिटल आणि कोनिका लोन आहे इट इज लॅबिलिटी, आणि म्हणून ते काय येणार आहे, टू कोनिकाज लोन अकाउंट 70,000. म्हणजे डेबिटला काय आलं, कॅश अकाउंट डेबिट 1,40,000, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000, मशिनरी अकाउंट डेबिट 70,000, टू कॅपिटल अकाउंट, कॅपिटल ह्या तिघांची टोटल डेबिट साईडला आहेत ते 2 lakhs. टू कोनिकाज लोन अकाउंट, कोनिकाज लोन अकाउंट 50,000. ओके. being started business with cash goods and machinery and loan from कोनिका, असं त्याचं काय येणार आहे, नरेशन येणार आहे. समजलं तुम्हाला पहिलं ट्रान्झॅक्शन कसं केलं, कळलं का. ओके, ते नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कळले का, रिप्लाय द्या तुम्हाला समजलं असेल तर. ओके, त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. bought goods worth rupees 50,000 from Madhuri at 10% trade discount. bought चा अर्थ काय, परचेस. ओके, bought goods worth rupees 50,000 from Madhuri at 10% trade discount. काय जर्नल एंट्री होईल, what will be the journal entry. पार्थ देशमुख, जर्नल एंट्री काय होईल,
bought goods. Huh? And Madhuri is the gift. Hmm? Hmm? Purchase account debit to Madhuri's account. Correct आहे का रे? Purchase account debit to Madhuri's account. आणि अमाऊंट किती येणार? थांब जरा सांगू नको आता. हा सुजल मनवल सांग. अमाऊंट किती येईल? किती? 45,000. बरोबर आहे का? 50,000 वरती 10% ट्रेड डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. 10% किती येतात? 5,000. 5,000 लेस केले. ट्रेड डिस्काउंट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ट्रेड डिस्काउंटची एंट्री दाखवायची नाही आणि त्यामुळे आपण एंट्री काय केली? परचेसेस अकाउंट डेबिट टू माधुरीज अकाउंट. आणि अमाऊंट किती लिहिणार? 45,000. कुठून आले 45,000 कळले? 50,000 मायनस 10% टीडी किती? 5,000. मग 50,000 मायनस 5,000 अमाऊंट इज 45,000. कळलं सगळ्यांना? देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. समजलं नाही तर विचारा हा, कसं आलं काय आलं बोलू शकता तुम्ही. रिटर्न गुड्स वर्थ ₹450 टू माधुरी फॉर नॉट बिईंग ॲज पर सॅम्पल. जो गुड्स माधुरीकडून आपण परचेस केलेला आहे तर तो 450 अमाऊंटचा जो गुड्स आहे तो नॉट ॲज पर सॅम्पल प्रमाणे नाही आणि त्यामुळे आपण तिला काय केलंय? तो रिटर्न केलेला आहे गुड्स. आपण जे सॅम्पल सांगितलं होतं त्याप्रमाणे तो गुड्स नसल्यामुळे आपण 450 अमाऊंटचा गुड्स काय केला? माधुरीला रिटर्न केला. व्हॉट विल बी द जर्नल एंट्री? कोण सांगेल? थांबा जरा मी विचारेन त्यानेच सांगा. ईशा गमरे. ईशा गमरे. करेक्ट. माधुरी इज द रिसिव्हर. माधुरीला आपण रिटर्न केलं बरोबर ना? माधुरी इज द रिसिव्हर. माधुरीज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. आपण जे परचेस केलं होतं रिटर्न केलंय तिला, म्हणजेच काय? परचेस रिटर्न अकाउंट टू परचेस अकाउंट टू परचेस रिटर्न अकाउंट. समजलं? अमाऊंट किती लिहिणार? 450. कळलं सगळ्यांना? माधुरी इज द रिसिव्हर म्हणून माधुरीज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. Sold goods worth ₹80,000 to Kiran at 10% trade discount and received cash after allowing her 5% cash discount. बघा, गुड्स सोल्ड टू किरणला गुड्स सोल्ड केलेला आहे. वर्थ ₹80,000 चा गुड्स सोल्ड केलेला आहे ॲट 10% टीडी. टीडी म्हणजे ट्रेड डिस्काउंट. ओके. मग आता आपण पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. कोण मला सांगेल? थांबा जरा बोलू नका हा. हा रोशन तटकरे. फर्स्ट calculate the trade discount on 80,000 10% TD. नेक्स्ट रिया शिंदे बोल. रिया शिंदे. रिया शिंदे बोल. नॉट. हा सलोनी. सलोनी गायकवाड. सोल्ड गुड्स वर्थ ₹80,000 टू किरण ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. 80,000 वरती 10% डिस्काउंट कॅल्क्युलेट करा. किती येणार? ओके. कोण सांगते? निर्मिती. निर्मिती सावंत. हा येस. हॅलो. हा 8,000 TD मायनस करा. ओके. 10% trade discount on 80,000. It is 8,000
मायनस करा 80,000 मधून. हाऊ मेनी अमाऊंट रिमेनिंग? 80,000 minus 8,000, 72,000 बरोबर. ओके, 72,000 अमाऊंट आलेली आहे. आता आपण काय करायचंय, अँड रिसिव्ड कॅश आफ्टर अलाउविंग हर 5% कॅश डिस्काउंट. आणि आता 72,000 जी आपली टीडी मायनस करून जी अमाऊंट आलेली आहे त्याच्यावरती आपल्याला 5% कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट करा. 72,000 वरती 5%. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेला आहे. हा भावेश खेडेकर. व्हॉट विल बी द अमाउंट ऑफ 5%? हाऊ मेनी? 3,600. इट इज करेक्ट आन्सर. 72,000 एक झिरो हाईट केलात की तुमचे 10% आले 7,200. 7,200 चे हाफ केलेत की तुमचे 5% येतात, बरोबर ना. शॉर्ट मध्ये आपण करायचं म्हटलं तर एक झिरो हाईट केलं की 10%. 10%च्या हाफ केले की 5%. म्हणजे किती आले? 3,600. मायनस करा 72,000 मधून 3,600 काय आहे? सीडी म्हणा तिथे. टेक्स्टबुक मध्येच पेन्सिलने वर्किंग करून घ्या. 80,000 मायनस 8,000, टीडी होता 8,000. त्यानंतर 72,000 अमाऊंट आली. 72,000 मायनस 3,600. 3,600 इज सीडी. तिथे लिहा कॅश डिस्काउंट. आणि मग आता अमाऊंट किती राहिली? हाऊ मेनी अमाऊंट रिमेनिंग आफ्टर डिडक्टिंग कॅश डिस्काउंट? ओम कानेकर, इट इज रॉंग. 69,400. इट इज रॉंग आन्सर. 68,400. इट इज करेक्ट आन्सर. ओके, 68,400. इट इज करेक्ट आन्सर. मग आता त्याची आपण एंट्रीज कशी करणार? जर्नल एंट्री कशी करणार आपण? सोल्ड गुड्स वर्थ रुपीज म्हणजेच काय? गुड्स सोल्ड केलेला आहे याचा अर्थ कॅश कम्स इन. ओके, कोण सांगेल मला जर्नल एंट्री? साक्षी. जर्नल एंट्री कोण सांगेल? साक्षी गवळी. हा, गिव्ह मी आन्सर. $72,000 is the amount of sales. Okay, 3,600 is cash discount and 68,400 is actually cash received. आता एंट्री सांग मला. कोणाला सांगता येते का? त्रिवेणी बोल. हा, करेक्ट. अमाऊंट कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट अमाऊंट किती येणार? ऍक्च्युली आपल्याला कॅश किती रिसिव्ड होणार आहे? 68,400. 68,400. इट इज ऍक्च्युली कॅश रिसिव्ड, बरोबर ना. म्हणून कॅश अकाउंट डेबिटच्या पुढे लिहा तिथे 68,400. डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट फक्त कॅश डिस्काउंटच दाखवायचंय, ट्रेड डिस्काउंट दाखवायचं नाही. मग कॅश डिस्काउंट अलाउड किती अमाऊंट येणार? हाऊ मेनी अमाऊंट ऑफ कॅश डिस्काउंट अलाउड? हॅलो, अरे 5% आता कॅल्क्युलेट. 3,600. it is discount allowed and 2 sales. क्रेडिटला 2 सेल्स. हाऊ मेनी? 72,000. जेवढी डेबिटची टोटल तेवढीच क्रेडिटला टोटल यायला पाहिजे. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट विथ इक्वल अमाऊंट. म्हणून बघा 68,400 प्लस 3,600 टोटल किती झाले? 72,000 क्रेडिटला, 2 सेल्स अकाउंट. ओके, समजलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला? 8 डेटचं. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन आहे 8 नंबरचं. समजलं का सगळ्यांना? येस और नो? डेट 8 ट्रान्झॅक्शन समजलंय का? पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट लेस केला, त्यानंतर जी अमाऊंट आली त्याच्यावरती 5% कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट केला. जी अमाऊंट आली त्याच्यातून ते कॅश डिस्काउंट मायनस केल्यानंतर जेवढी अमाऊंट राहिली इट इज ऍक्च्युअल कॅश रिसिव्ड. आणि त्यानंतर काय केलं आपण? कॅश अकाउंट डेबिट 68,400, डिस्काउंट अकाउंट डेबिट 3,600
अँड 2 सेल्स. सेल्स किती आहे 72,000. कळलं. ट्रेड डिस्काउंट आहे तो इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. हे नेहमी लक्षातच ठेवा. फक्त तो डिडक्ट करायचा म्हणजे अमाऊंट येईल ती फक्त आपण घ्यायची कॅल्क्युलेट करायची. त्यानंतरचं डेट आहे 13. ओके. पेड फॉर रेंट ₹4,000. कोणाला सांगता येईल? कोणी सांगायचं नाही, मी विचारेन त्यानेच सांगायचं आहे. आयुष शिवदे. पेड फॉर रेंट ₹4,000. रेंट काय केलेला आहे? पेड केलेला आहे. म्हणजेच काय? कॅश पेड फॉर रेंट ₹4,000. हा बोल. हा रेंट इज द एक्सपेन्स. करेक्ट. कोणी सांगितलं? गण ओके. आयुषला विचारलं होतं. ठीक आहे. ओके. रेंट इज द एक्सपेन्स म्हणून रेंट अकाउंट डेबिट 4,000. टू कॅश गोज आउट. आपण रेंट म्हणजेच काय? भाडं. आपण ऑफिसचं किंवा आपलं ऑफिसचं भाडं पे केलं असेल आणि त्यामुळे काय बिझनेसचं जे काही रूम असेल त्याचं भाडं रेंट आहे ते पे केलं. याचा अर्थ काय होणार आहे? कॅश गोज आउट अँड रेंट इज द एक्सपेन्स. एक्सपेन्स म्हणजेच काय? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय होतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून रेंट अकाउंट डेबिट 4,000. टू कॅश गोज आउट म्हणून टू कॅश 4,000. कळलं. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन आहे 17 डेट. Purchased a new machinery worth ₹1 lakh from Bajaj Limited at 28% GST and amount paid by debit card. डेबिट कार्ड म्हणजेच काय की ATM कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NEFT, RTGS किंवा चेक. लक्षात ठेवा, तिथे कुठेतरी लिहूनच ठेवा. तर तेव्हा काय कन्सिडर करायचं? बँक कन्सिडर करायचं. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NEFT, RTGS आणि चेक. मग अशा वेळेला तिथे तुम्ही बँक कन्सिडर करायची असते. मग आता डेबिट कार्डला अंडरलाईन करा आणि तिथे पेन्सिलने लिहा बँक. मग आता कॅल्क्युलेट करा 28% ऑन 1 lakh. परचेस्ड ए न्यू मशिनरी. मशिनरी परचेस केलेले आहे फ्रॉम बजाज लिमिटेड कंपनीकडून परचेस केलेले आहे फॉर ₹1 lakh ॲट 28% GST. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ GST 28%. टू बँक अकाउंट 1,28,000. करेक्ट. मग बघा आता काय एंट्री झाली सगळ्यांना समजते बघा. मशिनरी कम सीन म्हणून मशिनरी अकाउंट डेबिट 1 lakh. CGST अकाउंट डेबिट 14,000. SGST अकाउंट डेबिट 14,000. परचेस आहे म्हणून इनपुट म्हणायचं पुढे. इनपुट CGST, इनपुट SGST 14,000 14,000. टू बँक अकाउंट. बँक का लिहिलं तर तिथे डेबिट कार्ड आहे. डेबिट कार्ड म्हणजेच काय करायचं? बँक कन्सिडर करायचं म्हणून टू बँक अकाउंट. टोटल करा डेबिट साईडची 1,28,000. तेवढी क्रेडिटला काय करणार आहे? आपल्याला तेवढं पेमेंट आहे ते करावं लागणार आहे विथ GST. ओके. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन बघा. आता हे एकदम इझी ट्रान्झॅक्शन आहे. मी ज्याला विचारेन त्याने त्याचा आन्सर द्यायचा आहे. ओके. पेड फॉर सॅलरी ₹27,000. सॅलरी कॅश पेड फॉर सॅलरी असं त्याचा अर्थ. पेड फॉर सॅलरी याचा अर्थ काय? कॅश पेड फॉर सॅलरी. पेड फॉर सॅलरी ₹27,000. कोण सांगतंय? बोला. अनिश. अथर्व वालोपकर. कल्पेश. निधी शेटे. निधी. रोशन तटकरे. पार्थ देशमुख. अरे इतकं सोपं ट्रान्झॅक्शन जे तुम्हाला एंट्री येत नाहीये का?
थांब जरा, कोण सांगतंय? ओके, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, करेक्ट एंट्री. बरोबर ना? सॅलरी इज अन एक्सपेन्स, सॅलरी इज एक्सपेन्स आणि कॅश गोज आउट. सॅलरी पेड केली याचा अर्थ काय होणार आहे? कॅश आपल्याकडून गोज आउट असणार आहे, म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन बघा, 27 डेट. purchased 4 computers of rupees 1,20,000 at 18% GST and amount paid by debit card. परत इथे डेबिट कार्ड आलं. डेबिट कार्ड म्हणजे बँक कन्सिडर करायचं. ओके. मग आता कॅल्क्युलेट करा. 1,20,000 वरती 18% GST. वैकमी, व्हॉट इज द अमाउंट ऑफ GST? हा सांग. GST ची अमाउंट किती? 21,600. करेक्ट आहे का रे? हां, 21,600. ओके, करेक्ट आहे. मग आता त्याचं काय करायचं आपल्याला? 2 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे GST. टोटल GST 21,600. त्याचे 2 पार्ट करा, CGST आणि SGST. हाऊ मेनी? ओके, फास्ट करा. हाऊ मेनी अमाउंट ऑफ CGST and how many amount of SGST? Okay, Roshan Tatkare, 10,800. It is correct answer. Okay, 10,800. It is correct answer. मग आता मला जर्नल कशी होईल सांगा? CGST 10,800, SGST 10,800. मग आता जर्नल एंट्री कशी होईल? रिया शिंदे, माझा आवाज येतोय तुला? रिया शिंदे, टेल me the journal entry of this transaction date 27. हा बोल. हा, अमाऊंट पण सांगायची. हा 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 हा, ते क्रेडिट नाही म्हणायचं. टू म्हटल्याच्या नंतर ते क्रेडिटच, लक्षात ठेवा. टू म्हणजे क्रेडिट. अमाऊंट नाही सांगितली. अमाऊंट कोण सांगते? हा हा, अमाऊंट कोण सांगतंय? अनिश. हा, ओके. हाऊ मेनी? टू बँक अकाउंट. अरे बँक क्रेडिट 21,600 नाही, रॉंग. डेबिटची किती अमाऊंट होते बघ? एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट. टोटल. करेक्ट. कळलं ना? घाई केली की असं होतं. म्हणून काय करायचं, आधी डेबिटच्या सगळ्या अमाऊंटची टोटल करायची. तेवढी अमाऊंट क्रेडिटला आली तरच तुमची एंट्री बरोबर असू शकते. हा, त्यानंतर बघा, लास्ट ट्रान्झॅक्शन. विड्र्यू फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजला अंडरलाईन करा. पर्सनल यूज म्हणजे काय? करेक्ट. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग अकाउंट. आता तुम्हाला समजते, बरोबर ना? मग आता मला सांगा, बँकेतून कॅश काढलेले, विथड्रू फ्रॉम बँक, याचा अर्थ काय? कॅश विथड्रू फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज. व्हॉट विल बी द जर्नल एंट्री? कोण सांगेल? आदिती, तू काय बोलत नाहीयेस? आदिती सागवेकर. हा, टेल.
करेक्ट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि अमाऊंट काय तीच असणार आहे 10,000. बरोबर. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नरेशन काय येईल रे? व्हॉट इज द नरेशन? शिवराज. करेक्ट. बिंग कॅश फॉर बँक फॉर पर्सनल यूज ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर त्या त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये काय करायचे आहेत? टू पॅरलल लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. अशी तुमची जर्नल एंट्री इथे संपली. ठीक आहे. समजलं तुम्हाला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नंबर 4 तुम्हाला कळला? ओके. तर हा प्रॉब्लेम आता तुम्ही काय करायचा आहे?